नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून पावसानं थोड्या प्रमाणामध्ये आता विश्रांती घेतल्याचं कळते। त्यामुळे शहरामध्ये साचलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। मात्र या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल सुद्धा झालेले पाहायला मिळतात। नालासोपारा पूर्व गालानगर या परिसरामध्ये तिथली काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। पावसामुळे गालानगर परिसर सध्या जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या तरी पाऊस येत नाहीये, मात्र पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, खड्डे आहेत आणि खरं तर त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळाले। सकाळपासून पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे, मात्र शहरातलं पाणी काही आता वेळानंतर ओसरायला सुरुवात झालेली आहे। वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून रेड अलर्ट आहे आणि या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। आता सध्या पाणी ओसरायला लागलेलं आहे, मात्र अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर ही आपण नालासोपारा पूर्व गालानगर परिसरातली दृश्य पाहतोय। फुटपाथच्या लेवलचं पाणी आहे, म्हणजे समजू शकता की आजूबाजूला चाळ वस्ती आहेत आणि या चाळींमध्ये देखील या पावसाचं पाणी गेलेलं आहे। आता सकाळी कामाला जे नागरिक निघालेले आहेत त्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक इथले उद्योगधंदे आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि व्यापारी वर्ग असेल किंवा सर्वांना त्रास होतोय। काही नागरिक आहेत, मला सांगा का की किती पाऊस पडलेला आहे आणि काय परिस्थिती आहे संपूर्ण परिसरात? पाऊस तर भरपूर पडलेला आहे आणि पाणी तर भरपूर साठलेलं आहे, डोपराभर पाणी आहे। आता तर वसरलंय, पाऊस थांबलाय म्हणून। दरवर्षी होतं, पण यावर्षी तर सगळं म्हणजे पाणी आतमध्ये गेले, सगळ्या चाळीमध्ये सगळं इकडे इकडे। आता जरा ओसरलेलं तरी आहे पाणी। स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्ष दिलं का, पोहोचले का तुमच्यापर्यंत? काय मागणी आहेत जे म्हणजे याच्यामध्ये आलोक सर आहेत ना, ते आमच्या ग्रुपमध्ये ते करतात जरा, पण आता त्यांच्याकडनं पण व्हायला पाहिजे ना तेवढं, म्हणून नगरसेवकांनी जरा लक्ष द्यावं आणि काय नाही। इतर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। अंकल, सुबह से आप देख रहे पानी निकालते वक्त दिख रहे, क्या मतलब कितना परेशानी सहन करना पड़ रहा है, क्या बताएंगे? परेशानी बहुत हो रहा है। इधर देखिए। परेशानी बहुत हो रहा है। किंचन से पानी भरा हुआ है, खाली होने के नाम नहीं ले रहा है। क्या किया जाए, कैसे कैसे दिन बिता रहे हैं अपना। क्या क्या नुकसान हो रहा है? नुकसान तो बहुत कुछ हो रहा है, क्या क्या बताएं। अभी बताओ, घर में पानी घुसा है क्या? आपके आजू बाजू के एरिया में पानी घुसा है, ऐसा पता चल रहा है? हाँ, सब में पानी घुसता है, धंधा करने को नहीं होता है, दुकान खोलने को नहीं होता है। बारिश जब होती है तब तुरंत पानी भर जाता है। स्कूल को छुट्टी दी गई है, स्कूल का छुट्टी हो गई है, इस पानी की वजह से बच्चे लोग नहीं जा पा रहे हैं स्कूल, लेके हम लोग नहीं जा पा रहे हैं। नक्कीच पालघरला रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। पावसाने आता सध्या विश्रांती घेतलेली आहे। हा जर पाऊस विश्रांती घेऊन राहिला तर पाणी ओसरायला मदत होईल, मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केली तर नक्कीच पुन्हा वसईकरांचं जनजीवन हे विस्कळीत होईल। प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा।